ولقد أرسلنا نوحا إلى قومه فلبث فيهم 1000 سنة إلا 50 عاما فأخذهم الطوفان وهم ظالمون فأنجيناه وأصحاب السفينة وجعلناها آية للعالمين وإبراهيم إذ قال لقومه اعبدوا الله واتقوه ذلكم خير لكم إن كنتم تعلمون إنما تعبدون من دون الله أوثانا وتخلقون إفكا إن الذين تعبدون من دون الله لا يملكون لكم رزقا فابتغوا عند الله الرزق واعبدوه واشكروا له إليه ترجعون وإن تكذبوا فقد كذب أمم من قبلكم وما على الرسول إلا البلاغ المبين أولم يروا كيف يبدئ الله الخلق ثم يعيده إن ذلك على الله يسير قل سيروا في الأرض فانظروا كيف بدأ الخلق ثم الله ينشئ النشأة الآخرة إن الله على كل شيء قدير يعذب من يشاء ويرحم من يشاء وإليه تقلبون وما أنتم بمعجزين في الأرض ولا في السماء وما لكم من دون الله من ولي ولا نصير. पैगंबर नूह यांना त्यांच्या जनसमूहाकडे आपला रसूल बनवून आम्ही पाठवलं होतं आणि नूह 950 वर्षापर्यंत त्यांच्यात राहिले. त्यांच्या जमातीच्या लोकांना वादळानं घेरा टाकला आणि ते लोक खरोखर जुलमी आणि अत्याचारी होते. तेव्हा मग आम्ही नूह आणि त्यांच्यासह जे नौकेत सवार झाले होते त्या सर्वांना मुक्ती दिली आणि या घटनेला समस्त जगातील लोकांकरता बोधचिन्ह बनवलं. आणि हजरत इब्राहिम यांचा वृत्तांत देखील फार चांगला आहे. जेव्हा त्यांनी आपल्या लोकांना आवाहन केलं की एका अल्लाहची उपासना करा आणि त्याचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहा, जर तुम्हाला थोडंसंही ज्ञान असेल, यातच तुमची भलाई आहे. अल्लाहला सोडून मूर्तींची पूजा करता, उगीच खोटी काल्पनिक रूप घडवता. अल्लाहशिवाय ज्यांच्या भक्ती उपासनेत तुम्ही मग्न आहात, तुम्हाला रोजीरोटी देणं त्यांच्या अधिकारात नाही. अल्लाहजवळ मागा आणि उपासनाही त्याचीच करा आणि त्याचेच आभार माना आणि हे विसरू नका की तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जायचं आहे. जर तुम्ही माझ्या कथनाला खोटं मानत असाल तर तुमच्या पूर्वीही बहुतेक जनसमुदायाच्या लोकांनी खोटं ठरवलं आहे. पैगंबरांची जबाबदारी तर स्पष्टपणे ईश संदेश पोचवण्याची आहे. काय त्या लोकांनी पाहिलं नाही की पहिल्यांदा निर्माण केल्यानंतर अल्लाह त्या वस्तूला नष्ट करून दुसऱ्यांदा केवढ्या उत्तम रीतीनं निर्माण करतो. निस्संदेह अल्लाह करता हे सर्व काम फार सोपं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा, जमिनीवर जरा हिंडून फिरून पहा की अल्लाहनं केवढी विशाल आणि असंख्य सृष्टी निर्माण केली आहे. मग दुसऱ्यांदाही तोच निर्माण करेल. यात मुळी शंका नाही की अल्लाह प्रत्येक गोष्टीचं सामर्थ्य राखतो. ज्याला इच्छिल सजा यातना देईल, ज्याला इच्छिल त्यावर दया करेल आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतून जाणार आहात. तुम्ही धर्तीवर कुठेही लपून त्याला विवश लाचार करू शकत नाही, ना आकाशात कुठेही जाऊन त्याच्यापासून आपला बचाव करू शकता. अल्लाहच्या शिवाय तुम्हाला कुणीही मित्र आणि मदत करणारा सहाय्यक लाभू शकत नाही.